नमस्कार शेतकरी बांधवांनो, मानसी ॲग्रो फार्म, मी चंद्रकांत माळी, शनी मांडर, तालुका जिल्हा नंदुरबार. मला बरेच आता देखील शेतकऱ्यांचे फोन आले, व्हॉट्सअपला व्हिडिओ येता, फोटो येता की माल क्वालिटी येण्यासाठी काय करावं. शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जशी तुम्ही छाटणी घेता, छाटणी घेतल्यापासून माल तुम्ही ऐन वेळेस फॉर्म बॅगिंग नंतर काय खतं सोडताय किंवा फवारणी सोडताय, त्या 1 महिन्यात लगेच क्वालिटी येईन असं नाही राहत. सुरुवातपासून तुमचं नियोजन काय आहे. जशी छाटणी झाली त्यासाठी नंतर आपण छाटणी झाल्या जे फवारणी घेतो, मोनो ब्ल्यू कॉपर म्हणा, जेणेकरून छाटणी झालेल्या जागेतनं फंगस हे झाडात जाऊ नये, बुरशी जाऊ नये म्हणून. त्याच्यानंतर जशी सेटिंग झाली, कडी तुमची लागली, उमलायला लागली, सेट होते, सेट झाल्यापासून तुम्ही दिलेली ड्रिपची खतं, त्याच्यानंतर कडी जशी सेट झाली तर माल निघेपर्यंत किंवा जास्त कमीत कमी फॉर्म बॅगिंगपर्यंत तरी तुमच्या 10व्या दिवशी, 12व्या दिवशी, कोणी 8व्या दिवशी घेतं. पहिली गोष्ट सकिंग पेस्ट, जे थ्रिप्स, मेजर तर याला फळावस्थेत थ्रिप्स, जे रस शोषण करून फळाचं वरचं मऊ भाग चाटून त्याला खराब करत असतात. त्यामुळं सकिंग पेस्ट, थ्रिप्स, मावा, तुरतुळा आणि अळी, जेणेकरून कडी खराब होऊ नये, फळं पोखरणारी अळी देखील राहते. तर यांच्या फवारण्या 10व्या 12व्या दिवशी कंटिन्यू घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कडी सेट झाल्यापासून तर माल निघेपर्यंत या फवारण्या घेशाल तर तेव्हा तुमचा माल कुठंतरी पूर्ण क्वालिटी, कलर, शायनिंग या गोष्टीपर्यंत पोचतो. आणि राहिली गोष्ट, जे आपण ड्रिपची खतं देतो फॉर्म बॅगिंगच्या आधी, 10-12 दिवसाआधी, फॉर्म बॅगिंग करायच्या आधी कॅल्शियम बोरान दिलं गेलं जाणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जसं कडी सेट झाली तसं मी मागच्या व्हिडिओत म्हणलो आहे, कडी सेट झाल्यापासून तर फॉर्म बॅगिंगपर्यंत झिंक, बोरान आणि कॅल्शियम भरपूर प्रोडक्ट आहेत बाजारात लिक्विड फॉर्ममध्ये. लिक्विडमध्ये झिंक, बोरान, कॅल्शियम याचे कमीत कमी 2 ते 3 फवारण्या बागेवर होणं गरजेचं आहे. बाकी कीटकनाशक, सकिंग पेस्ट, आडीसाठी तर आपण घेतोच. इतर बुरशीनाशकं, चांगले बुरशीनाशकं, M45 झालं, 22 झालं, Z78 झालं. फळा अवस्थेत आता हिवाळा असल्या कारणास्तव ह्युमिडिटी बी वातावरण जास्त, ह्युमिडिटी आणि टेम्परेचर, थोडं ऊनही बऱ्यापैकी जाणवतं दुपारी. त्यामुळं काय होतं, जे स्पॉट येतात, तपकिरी ठिपके येतात पानांवरही आणि फळांवरही, तर त्यांच्यासाठी देखील मागाशी म्हणलो जे मी अँट्रोकॉल झालं, कवच झालं, तुमचं रोको स्टेप्टो झालं, ब्ल्यू कॉपर स्टेप्टोसायक्लिन झालं, ह्या आलटून पालटून बुरशीनाशकं, कीटकनाशकं आणि सकिंग पेस्टसाठी लागणारे औषधं यांच्या फवारण्या तुमचं छाटणीपासून पूर्ण नियोजन असेल, ड्रिपचंही पोषणची खतं व्यवस्थित, तर तो माल कुठंतरी क्वालिटी येईन, तुमच्या मनासारखा निघेन, आकार व्यवस्थित येईन, गोलाकार येईन. आणि आज हे जे म्हणतात ना की पेरू शेती परवडत नाही, पेरू लागवडी खूप जास्त आहेत, दुनियाच्या वर्षी लागू नका. जे आता समजा ज्यांच्या लागवडी झाल्याही, आपलं नियोजन टॉप ठेवा. आज मला माझ्या शेतकरी अरण टेंभुर्णी, सातारा, बुलढाणा, नागपूरकडच्या शेतकऱ्यांचे फोन आलेत. आता अरण टेंभुर्णीचे देखील आपले शेतकरी आहेत. 30 ते 35 रुपये त्यांचं म्हणणं जागेवरनं आज उचलला जातो आहे पेरू, चांगल्या क्वालिटीचा माल, 1 नंबरचा. त्यांचं सगळं आपल्या फोनवर, व्हॉट्सअपद्वारे नियोजन चालू असतं, एकही गोष्टीची अडचण नाही. दुसरी गोष्ट, शेतकरी बांधवांनो, फळावस्थेत छाटणी घेतली तशी जसा वेळ भेटेल तसा, बऱ्याच शेतकऱ्यांना मिलीबागची अडचण येते. फळावस्थेत मिलीबाग हा नसणं गरजेचं आहे, एकही नसायला पाहिजे. आता ही बाग, याच्यावर तुम्ही बघाल ना, एक सिंगल पानावर तुम्हाला मिलीबाग भेटणार नाही. बाकी शेतकरी नुसतं फवारणीद्वारे मिलीबागचा नियंत्रण करायला बघता, फवारणीद्वारेही पूर्ण नियंत्रण भेटत नाही. मिलीबाग हा जमिनीतनं वरती येत असतो, त्याच्यासाठी त्याला मी प्रत्येक व्हिडिओत म्हणत असतो, स्लेअर प्रो किंवा लिक्विड थायमोथेक्झाम 30% वालं, ॲक्टरा जे म्हणतो आपण, थायमोथेक्झाम 30% वालं लिक्विड 1 लिटर एकरी ड्रीपद्वारे खालून देणं, त्याच्यासोबत 70% वालं इमिडाक्लोप्राइड हे तुम्ही खालूनही ड्रीपद्वारे द्या. 6 महिन्यातनं एकदा तरी दिलं गेलं जाणं महत्त्वाचं आहे. बाकी निमॅटोडसाठी 6 महिन्याच्या अंतरानं जे आपले पेसिलोमायसिस, लिलॅसिनस जे बॅक्टेरिया येतात, 500-600 रुपये लिटर भेटता. 2 लिटर एकरी ड्रीपद्वारे देत राहा. ऐन वेळेस तुम्ही देशाल नाही, आणि वेळेवर डायरेक्ट व्हॅल्यूम प्राईम हा डायरेक्ट लास्ट एजचा पर्याय, जे 3,500-4,000 रुपये लिटर पडतं, त्यापेक्षा जे 1,000-1,200चे तुमचे बायोबॅक्टेरिया आहेत,
निमॅटोडसाठी, ते देत राहा प्रिव्हेंटिव्ह. मी प्रत्येक गोष्टीत म्हणतो की प्रिव्हेंटिव्ह नियोजन खूप महत्त्वाचं आहे, तर कुठंतरी सगळ्या गोष्टी परवडणार आहेत. आणि जे म्हणतात की शेती परवडत नाही, एवढा खर्च येऊन जातो, तेवढा खर्च येऊन जातो, शेतकरी बांधवांनो, छाटणीपासून खतं, फॉर्म बॅगिंग, मजुरी, सगळ्या गोष्टी जर प्रॉपर नियोजन असेल तुमचं, तर 8 ते 10 रुपयाच्या वर खर्च येत नाही एका किलोला. गॅरंटेड सांगतो मी. प्रॉपर शेतकऱ्याचं नियोजन असेल तर 8-10 रुपयाच्या वरती खर्च येत नाही. तुमचा 20-25 रुपयाच्या पेक्षा वरही गेला पेरू तरी परवडतोय. वेळ होती 50-60-70 रुपये गेला भाव, ती गोष्ट सोडा. आपल्याला जर 25-30 रुपये जरी भेटला, आज 30-35 रुपये एरिया वाईज चांगला माल जागेवरनं उचलला जातो आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नियोजन महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. चॅनलला नवीन असाल तर मानसी ॲग्रो फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचणी असल्यास शेतकरी कॉल करतच असतात. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे शेतकरी बांधवांनो. बाकी दुनियाचा विषय सोडा, जे नेमके नाही करणार आहेत त्यांच्या जास्त कमेंट येतात की एवढ्या लागवडी झाल्या, पेरू 20 रुपये कोणी विचारत नाही, 10 रुपये कोणी विचारत नाही. कसं काही विचारत नाही? तुमचा जर माल थर्ड क्लास क्वालिटीचा असेल, डॉटेड असेल, शायनिंग नसेल, गोलाकार नसेल, तर तो भाव तर त्यानुसार भेटणारच आहे. म्हणून या कोणाच्या अफवांमध्ये न पडता, कुठं बळी न पडता आपलं काम आपल्याला करत राहणं गरजेचं आहे. धन्यवाद.